माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. A simple way to fall in love with physics. We are learning a chapter motion in a plane. We have covered almost all the concept in the chapter motion in a plane. We are learning plane मधली motion, which is always 2D motion because तिचा अभ्यास करायला आपल्याला 2 डायमेन्शनची गरज पडते. मोस्ट टिपिकली वी आर कन्सिडरिंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल वन, आणि एक प्लेन कन्सिडर करतो आपण. तर बेटा लास्ट कन्सेप्ट आहे कोनिकल पेंड्युलम, कंसात लिहिलेलं 2D. तर बेटा कोनिकल पेंड्युलम ही एक 2D मोशन आहे. कशी? तर कोण आहे कोनिकल पेंड्युलम? ऍक्च्युअली वी विल ट्राय टू अंडरस्टँड बेटा. इट इज सिंपल पेंड्युलम इन मोशन. सिंपल पेंड्युलम आहे तो मोशन मध्ये, वेअर स्ट्रिंग विल डिस्क्राइब व्हर्टिकल कोन आणि बॉब डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्कल. बेटा बॉब इज व्हॉट? दॅट हेवी मास. हु इज दॅट बॉब? that bob is nothing but heavy mass. Okay, this bob is nothing but heavy mass. You can see हा एक सपोर्ट आहे. सपोर्टला काय एक स्ट्रिंग लटकली आहे. ही जी स्ट्रिंग आहे बेटा, त्या स्ट्रिंगची लेंथ ही आहे. आता बघ ना, एखादी स्ट्रिंग आहे, झम 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 अशा आपण जर का गोल 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 फिरवणार आहे तिला, तर गोल गोल फिरवल्याच्या नंतर बेटा हे बघ, दिस यू कॅन सी द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. फिरताना व्हर्टिकल हाईट इज एच, सर्कल खाली डिस्क्राइब होईल तो आर, आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन इज टी. स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे बेटा, लक्ष दे, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम अ पॉइंट फिजिक्स मध्ये. तो म्हणजे सर कुठून? हे बघ ना, ह्या पॉइंट पासून अवे असं दाखवलं मी. तू जर का ह्या पॉइंट पासून दाखवलं असतं तर खाली आला असतं. ठीक आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये जरा डिटेल मध्ये पाहिजे, डोंट वरी. तर बेटा कोनिकल पेंड्युलम हा एक असा सिंपल पेंड्युलम आहे. सिंपल पेंड्युलम काय असतो? एखादी लटकलेली स्ट्रिंग आहे आणि त्याला एखादा गोळा बांधला तर तो सिंपल पेंड्युलम आहे, जो ऍक्च्युअली ऑसिलेट करतो, टिंग 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 टिंग. इथे आपल्याला कोनिकल पेंड्युलम मध्ये काय करायचंय? त्या बॉबला मोशन अशी द्यायची आहे, झिम झिम झिम, जेणेकरून तो बॉब सर्कल हा असा फिरला पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? जेणेकरून ती स्ट्रिंग काय डिस्क्राइब करेल? हॉरिझॉन्टल कोन. काय डिस्क्राइब करेल बेटा? सॉरी, व्हर्टिकल कोन. स्ट्रिंग काय डिस्क्राइब करेल? व्हर्टिकल कोन. आणि तो बॉब काय करेल? हॉरिझॉन्टल सर्कल. सो ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन वी हॅव टू स्टडी. तर बेटा इथे हे जे टेन्शन आहे, दिस टेन्शन विल गेट रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनंट्स. फिरताना स्ट्रिंग मधले जे टेन्शन आहे ते 2 ठिकाणी रिझॉल्व्ह होईल. 2D मोशन आहे ना, सो 2 डायमेन्शन्स विल बी नीडेड. स्क्रीनशॉट घ्या, मी हा पार्ट पुसतो खालचा, ठीक आहे ना. तर बेटा लक्ष दे, हा जो बॉब आहे त्या बॉबचं वेट विल बी डाऊनवर्ड्स. अर्थात प्रत्येक कशाचं पण वेट कसं असतं बेटा? प्रत्येक ऑब्जेक्टचं वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड्स. सो वेट वाला जो फोर्स आहे बघ, वेट वाला जो फोर्स आहे बच्चा, विच इज mg. कुठल्याही पोझिशनला दाखव ना, मी या पोझिशनला दाखवला, विच इज mg. तर mg डाऊनवर्ड्स आहे. याला बॅलन्स करणारा कोणतरी अपवर्ड पाहिजे की नाही? जसं समजा मी इथे उभा आहे, समजा ही फरशी आणि हा मी आहे, सो मी उभा आहे म्हणजे बॅलन्स्ड आहे. कशावर बॅलन्स आहे बेटा? सो माझं जे वेट आहे ते बघ mg, या mg ला कोणी बॅलन्स केलं? नॉर्मल रिएक्शन इज प्रोव्हाइडेड बाय दिस सरफेस, राईट. तसं इथे हा जो mg आहे डाऊनवर्ड, त्याला अपवर्ड कोणीतरी फोर्स पाहिजे. त्यासाठी हा जो टी आहे, इट विल गेट रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनंट्स. तर बेटा मी आर इथे लिहितो. हे बघा, टेन्शनचा एक कंपोनंट विल बी व्हर्टिकल, एक कंपोनंट विल बी हॉरिझॉन्टल. कळतंय? हे बघा, सेमी व्हर्टिकल अँगल थिटा, तर हा पण अँगल थिटा, अल्टरनेट अँगल. मग टीचा टुचुक चिटकलेला जो कंपोनंट आहे तो ऍडजस्टंट वाला म्हणजे कॉस थिटा, म्हणजे हा होईल टी कॉस थिटा. गेटिंग? आणि हा होईल टी साइन थिटा. क्लिअर आहे? टी कॉस आणि हा खालचा टी साइन. तर हा टी कॉस थिटा काय करील? वेट mg ला बॅलन्स करेल. हा टी साइन थिटा वाला कंपोनंट काय करेल? जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन चालू आहे तर तो सर्क्युलर मोशन प्रोव्हाइड करण्यासाठी, अर्थात टेन्शन विल प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स. सो टेन्शनचा हा कंपोनंट विल प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स. आय रिपीट, टेन्शन 2 ठिकाणी रिझॉल्व्ह झालं. ओके, टेन्शन टी gets resolved into how many components बेटा? 2 components. कशामुळे ह्या 2 कंपोनंट मध्ये ते आलं? तर 2 कंपोनंटचं काम आहे बेटा. काय काम आहे बघा. आता पहिला कंपोनंट लेटेस्ट से हा टी साइन थिटा वाला घेऊ आपण, ठीक आहे ना. तर बेटा टी साइन थिटा टू प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स.
आय विल राईट एफसीपी. आणि तो जो टी कॉस थिटा आहे टू बॅलन्स वेट, टू बॅलन्स वेट वाला फोर्स. मग सांग मला बेटा, टी साइन थिटा विल बी एफसीपी. सो टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय रे बेटा, एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो आय विल राईट एम व्ही स्क्वेअर बाय आर. त्याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. टी कॉस थिटा काय काम करतो बेटा, टू बॅलन्स द वेट. वेट इज नथिंग बट एम जी, यू कॅन सी. सो इट इज एम जी, राईट. दिस इज माय इक्वेशन नंबर सेकंड. हे दोन इक्वेशन भेटले, बाळा लक्ष दे. आता जॉमेट्री वापरू शकतो आपण आणि काय काय गोष्टी काढायच्यात आपल्याला, किंवा ते विचारू शकतात आपल्याला. ते आपल्याला म्हणतील की लेंथ दिली, रेडियस दिली, स्ट्रिंग मधलं टेन्शन काढा. कधी बोलतील हा अँगल थिटा काढा, कधी बोलतील की हाईट एच काढा. आर यू अंडरस्टँडिंग? सो त्यासाठी आपण आता कधी कधी म्हणतील की स्पीड काढा, तो किती स्पीडने फिरतोय. कधी बोलतील अँग्युलर स्पीड काढा, राईट. सो सगळ्या गोष्टी आपण डिराईव्ह करू. मग बेटा इक्वेशन नंबर 1 अपॉन इक्वेशन नंबर 2 असं करतो. 1 अपॉन 2. बेटा 1 अपॉन 2 केलं तर काय होईल? हे बघ, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एम जी. एम इंटू व्ही स्क्वेअर बाय आर आणि खाली काय रे बच्चा, अपॉन एम जी. टी ला टी गेला, एम ला एम गेला. साइन अपॉन कॉस इज व्हॉट बेटा, टॅन थिटा. सो दिस इम्प्लाइज, ओके बेटा, टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर, हा आर खाली व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मला आला पहिला फॉर्म्युला. टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. स्क्रीनशॉट घे. हा झाला माझा फर्स्ट फॉर्म्युला, राईट. टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मला जर का अँगल काढायला विचारला आणि तो व्ही स्पीडने फिरतोय आणि जर का रेडियस माहितीये, तर मी अँगल काढू शकतो व्ही आणि आर ची व्हॅल्यू टाकून. तुम्हाला माहिती आहे छोटा जी इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बेटा, त्याची व्हॅल्यू आपण 10 टाकतो. ओके. समजा मला इथून स्पीड काढायचा, तर मी असं म्हणू का, व्ही स्क्वेअर विल बी आर जी टॅन थिटा. सो बच्चा व्ही कॅन बी अंडर रूट आर जी टॅन थिटा, राईट. सो मला इथून त्याचा लिनियर स्पीड भेटेल. काय भेटेल बाळा? आय विल गेट लिनियर स्पीड. सो बाळा मला आता व्ही स्क्वेअर हा आर जी मल्टिप्लाय झाला, व्ही स्क्वेअर आर जी टॅन थिटा. सो व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थिटा, राईट. चलो समजा मला अँग्युलर स्पीड काढायचं, अँग्युलर स्पीड. तर बच्चा मला सांग, व्ही इज, वी नो आर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. मी आता खालचा पार्ट पुसतो, ठीक आहे. बघ बेटा, सगळे डेरिवेशन आपल्याला करायचे. अगोदर आलाय टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हा फॉर्म्युला आला होता, राईट. घेतो पहिला हा फॉर्म्युला आला. सो बेटा आफ्टर दॅट हा आला. आता मी ओमेगा काढतो. कॅन आय से ओमेगा विल बी स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, हा गुणिलेचा आर भागिले. डन. याला मी आता असं लिहू का रूट मध्ये? हे बघ, न्यूमरेटरला आर जी टॅन थिटा स्क्वेअर रूट मध्ये होता, मी खालचा आर स्क्वेअर रूट मध्ये घेतोय, तर मला त्याला स्क्वेअर करावं लागेल. डन. हा आर गेला, स्क्वेअर मधला एक्झाम गेला. सो ओमेगा आला जी इंटू टॅन थिटा अपॉन आर. म्हणजे मला अँगल विथ व्हर्टिकल हा माहित असेल आणि रेडियस माहित असेल, तर मी हा फॉर्म्युला वापरू शकतो फॉर ओमेगा. डन. समजा आपल्याला ते बोलले की तो जो बॉब आहे त्याचा मास माहिती आहे आणि सपोज थिटा पण माहित नाही, किंवा सपोज थिटा माहिती आणि मास माहिती आहे, टेन्शन काढा. तर मी काय म्हणणार बच्चा, टी कॉस थिटा इज बॅलन्सिंग एम जी, राईट. टी कॉस थिटा हा कोणाला बॅलन्स करतोय? एम जी ला. बघा टेन्शनचा फॉर्म्युला इथून निघल एम जी अपॉन कॉस थिटा, ठीक आहे. एम जी अपॉन कॉस थिटा. सो मास माहित असेल, जी ची व्हॅल्यू 10 असते,
कॉस थिटा. बर, फ्रॉम डायग्राम मी या फॉर्म्युला अजून काय मॉडिफाय करू शकतो. समजा मला थिटा माहित नाहीये, पण त्यांनी एच आणि आर दिला किंवा एच आणि लेंथ दिली. 3 पॅरामीटर ना बच्चा, एच इज हाईट, आर इज रेडियस, आणि लेंथ इज एल. हे बघ, एच आर आणि एल. तर पायथागोरस थेरम मी इथं लावू शकतो बेटा. हे म्हणा, एच आर आणि एल मध्ये एल स्क्वेअर, बघ बरं का बेटा, एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? ब्युटिफुल रिलेशन. प्लीज रिमेंबर, दिस विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल. हे पण वापरायला लागू शकतं. बरं, आता हा कॉस थिटा, हे बघ राईट अँगल ट्रायंगल, टचक टचक टचक, इथं घे, इथं घे. चल, हा थिटा आहे, तर हा पण थिटाच आहे ना बेटा. कॉस थिटा राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऍडजस्टंट अपॉन हायपो. सो बेटा कॉस थिटा काय होईल? ऍडजस्टंट इज एच आणि हायपो इज एल. सो कॉस थिटा काय होईल बेटा? ऍडजस्टंट विच इज एच अपॉन एल. इथं टाकून दे. सो कॅन आय से बच्चा, टेंशन विल बिकम एम जी अपॉन कॉस थिटा टाकून दे एच बाय एल. खालचा एल वरती जाईल. सो एम जी, एल वरती गेला एल अपॉन एच. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो टेन्शन इज दिस. सो हे असं खेळत आपल्याला न्यूमरिकल्स सोडवायचे. ओके, टेन्शन, लिनियर स्पीड, ओमेगा, ओके, एच आर हे रिलेशन वापरायचे. ओके, हे सगळं खेळत खेळत वी कॅन सॉल्व द न्यूमरिकल्स. टेक द स्क्रीनशॉट. चलो, सो बेटा फर्स्ट न्यूमरिकल इज हियर. कोनिकल पेंड्युलम हैज लेंथ 50 सेंटीमीटर. एक पेंड्युलम आहे, कोनिकल पेंड्युलम आहे, लेंथ 50 सेंटीमीटर, म्हणजे ती जी स्ट्रिंग आहे तिची लांबी 50 सेंटीमीटर आहे बाळा. इज बॉब ऑफ मास 100 ग्रॅम्स परफॉर्म्स यूसीएम. काय काय दिलंय बच्चा मला? लेंथ दिली 50 सेंटीमीटर, राईट, 50 सेंटीमीटर. मीटर जर का केले तर काय होईल? 10⁻², चा अर्थ 0.5 मीटर. आर यू एग्री विथ दिस? बर, इट्स बॉब ऑफ मास 100 ग्रॅम. म्हणा तो जो बॉब आहे त्याचं मास आहे 100 ग्रॅम्स. आता 100 ग्रॅम म्हणजे 10⁻³ kg. अरे सोनो, सगळंच व्यवस्थित लिहितो. तेव्हा बेटा 50 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. मग 2 घरं मागे जा, इट हॅज बिकम 0.5 मीटर. ऍग्री? मला मास आहे 100 ग्रॅम्स. आता ग्रॅमचे किलो कसे करणार? 10⁻³ काय होईल? केजी. कारण 1 kg 10⁻³ ग्रॅम्स. सो 1 ग्रॅम 10⁻³ kg. सो 3 घरं रिव्हर्स, 1 2 3. कॅन आय से बच्चा, इट हॅज बिकम 0.1 kg. झालं. लेंथ, मास याच्यामध्ये घेतलं. परफॉर्म्स यूसीएम. ठीक आहे सर, यूसीएम करतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे ऍक्सलेरेशन. लिनियर स्पीड इज कॉन्स्टंट. ओके, acceleration is 0. बर, in the horizontal plane so as to have radius of 30 सेंटीमीटर. रस्त्याची रेडियस 30 सेंटीमीटर आहे बाळा. सो आर इज 30 सेंटीमीटर. 30 इंटू 10⁻² मीटर म्हणजेच 0.3 मीटर. थीटा, टी आणि व्ही तिन्ही गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक. आता बघ बेटा, आय विल ड्रॉ अ डायग्राम फॉर यू. ओके, हे बघ, हा पेंड्युलम आहे, त्याचे टिंग 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 टिंग. ओके, खाली ऑरिजेंटल सर्कल डिस्क्राइब होतो वगैरे वगैरे, तुम्हाला माहिती आहे. तर बच्चा यू कॅन सी, हे बघ, हे बघ, हे टेन्शन. ओके, दिस इज टी कॉस थीटा, दिस इज एम जी, राईट. हे बघ, रेडियस आर आणि हा हाईट एच आणि हा सेमी व्हर्टिकल अँगल थीटा. बेटा मला जर का थीटा काढायचा, तर मला काय माहित असणं गरजेचं आहे बरं? हे बघ, टॅन थीटा इज v²/rg, राईट. पण मग व्ही माहित नाहीये. मग मला सांग, समजा कॉस थीटा विल बी ऍडजस्टंट अपॉन हायपो. हु इज ऍडजस्टंट साइड? एच अपॉन हायपोटेन्यूस इज एल. अरे इथं बघ ना, इकडे एक ट्रायंगल करू आपण. बघा थीटा, हे बघ बेटा, इथे बघ, ही लेंथ एल आणि हा रेडियस आर. कॉस थीटा ऍडजस्टंट एच अपॉन एल, हेडिंग एच बाय एल. आता इथं मला एच माहिती आहे का? नाही सर. लेंथ माहिती का? येस सर. बर, पण मग आता मला बघ ना, रेडियस दिली त्यांनी, त्याने काय केलं? एल दिला, आर दिला. हे बघ ना, लेंथ आणि आर. मग आता मला काय निघाल? एच. पायथागोरस थेरम.
व्हॉट इज रिलेशनशिप फ्रॉम ओव्हर हियर? सो बच्चा मला सगळ्यात अगोदर रिलेशन वापरावं लागेल. एल स्क्वेअर इज एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज फर्स्ट साइड बेस स्क्वेअर प्लस सेकंड साइड एच स्क्वेअर. ठीक आहे. बर, यामध्ये एल माहिती आहे, आर माहिती आहे. मग आता कोण काढूया? एच चा स्क्वेअर. सो बच्चा एच स्क्वेअर विल बिकम एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. व्हॉट इज लेंथ? 0.5. सो 0.5 चा स्क्वेअर वजा आर इज 0.3 इज इक्वल टू 0.5 चा स्क्वेअर 0.25. 0.3 चा स्क्वेअर 0.09. ए बाबा डेसिमल मध्ये चुकू नको. बघ 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. एक डेसिमल पॉईंट. स्क्वेअर मध्ये 2 डेसिमल पॉईंट, 2 घरालीकडे आहे. 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. हे बघ 0.3 चा स्क्वेअर काय होईल? 2 डेसिमल पॉईंट अलीकडे या. कळलं? 0.25 मधून 0.09 गेले. बघ 5 मधून 9 जाणार नाही, 15 मधून 9 गेले, किती आले? 6. झालं. आता बघ इथनं बोरो 2 आहे ना, इथनं तो बोरो घेतला ना, उरला 1 आणि पॉईंट 0 गेला 0. एच स्क्वेअर आला 0.16. मला कोण पाहिजे? एच. सो कॅन आय सी एच इज रूट ऑफ 0.16. काय होईल? 0.4 मीटर. एस आय मध्ये ना. हाईट भेटली का बेटा? येस. काढायची होती का? नो. पण ती गरजेची आहे का? येस सर. आता माझ्याकडे एल एच आर तिघ पण जण आहेत. मग सगळ्यात अगोदर मला निघेल बेटा कॉस थीटा. काय निघेल? कॉस थीटा. काय कॉस थीटा? फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल ऍडजस्ट अपॉन हायपो. म्हणजेच काय बेटा? एच अपॉन एल. एच अपॉन एल. एच 0.4. एच इज 0.4. एल 0.5. डेसिमल्स कॅन्सल होऊन जातील. 4/5 म्हणजेच 0.548. कॉस थीटा आला 0.8. कॉस थीटा काय आला बेटा? 0.8. मग थीटा काय होईल रे? कॉस इनवर्स ऑफ 0.8. From table we could get value of that. I am writing the answer beta, which is 36 डिग्री 72 मिनिट. ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. We have received value of theta. थीटा, टी आणि व्ही. तर मला कोण भेटला? थीटा. डन. चलो आता बघा याची 0.4 मीटर. मे बी याची गरज पडू शकते. याची 0.4 मीटर कुठेतरी इथे लिहितो. ठीक. चलो आता पुढे कंटिन्यू करू आपण बेटा. कॉस थीटा इज 0.8. चला याची पण गरज पडू शकते. ठीक आहे, याला असंच ठेव. थीटाला आय वॉन्ट टी. तर बेटा यू कॅन सी टी कॉस थीटा इज एम जी, राईट. सो टी काढायचं असेल तर मला कॉस थीटा माहिती का? येस सर. एम माहिती का? येस सर. जी येस सर. आय कॅन अप्लाय दॅट रिलेशनशिप. कोणतं? टी कॉस थीटा बॅलन्स करतोय एम जी ला. तर मग टेन्शन मी असं काढू शकतो, एम जी अपॉन कॉस थीटा. हु इज एम? मास ऑफ द बॉब 0.1 किलो है बच्चा. ग्रेविटी 10, एक्सेलरेशन टू ग्रेविटी 10 भागिले कॉस थीटा. है ना, कॉस थीटाची व्हॅल्यू 0.8. यस सर. which is equal to decimal गायब. I can write 1/8 into 10. हे बघ ना, 0.1 upon 0.8. 2×5 = 10, 2×4 = 8. सो 5/4 म्हणजेच 1 पॉइंट. बघ ना, 4 ने 5 लागतो 1 पॉइंट. किती उरले? 10. 4 दूने 8. सॉरी एक मिनिट बेटा. 4 दूने 8, 4 25. यस. सो 1.25. टेन्शन हा एक फोर्स आहे बेटा. इट्स अ युनिट इज न्यूटन. सो आपण टेन्शन पण काढलं. आता खाली आला विषय व्हीचा. तर व्ही कसा काढणार बेटा? व्ही कसा काढणार? टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. जमल ना? येस सर. व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थीटा. अरे डिराइव्ह इस्टॅब्लिश केलं होतं ना आपण. व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थीटा. चला माझ्याकडे यातलं सगळं
R आहे 0.3, G is 10, tan of theta is 36 डिग्री आणि किती आला होता बेटा 52 मिनिट राईट. येस येस 36 डिग्री 52 मिनिट which is रूट मध्ये 0.3 into 10 will become 3 into tan of 36 डिग्री आणि 52 मिनिट. टेबल मध्ये पाहू शकतो आपण डिग्री मध्ये 36 मिनिटांमध्ये 52 डिफरन्स मायनस करायचा. we will get the answer as 0.75 0.75. क्लियर है बेटा. so it will be under root 3 ने भाग दिया 3 5 15 चले 1 22 2 decimal 2.25 1.485 is the accurate answer. Okay बेटा बोर्ड लेवलचं सम आहे that's why असे calculations येतील. so I have finally found theta t and v. done. screenshot घ्या. चलो so बच्चा second question we have conical pendulum has string of the length 120 सेंटीमीटर. once again we have a conical pendulum की बेटा हा ज्याची लेंथ आहे 120 सेंटीमीटर. मीटर मध्ये किती घेऊ दोन घर अलीकडे सारखा इट इज 1.2 मीटर. रिजिड सपोर्टला बांधली आहे कॅरीज दी मास 150 ग्रॅम. सो बच्चा मास इज 150 ग्रॅम्स 3 घर अलीकडे या 0.15 kg. if the mass is revolved in the horizontal circle right of radius 0.2 meter, so radius is 0.2 meter vertical axis च्या भोवती. अर्थात आपल्याला सगळा फील माहिती आहे. फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. सो स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचं बेटा. डायग्राम शिवाय फील तर काही येणार नाही. फॉर्म्युला फिजिक्स मध्ये नुसता पाठ करून काही होत नाही. लेट्स ड्रॉ डायग्राम वन्स अगेन बेटा. एक छोटीशी नन्ही सी मुन्नी सी प्यारी सी डायग्राम काढू आपण. तेव्हा बेटा हियर यू कॅन सी टेन्शन टी चा जो कंपोनंट आहे हियर यू कॅन सी टी कॉस थीटा जो कोणाला बॅलन्स करतो रे बेटा mg ला. हियर इज यू नो दिस इज द हाइट h, दिस इज द अँगल थीटा राइट, दिस इज r. ओके इथं मी दाखवतो लेंथ l. ओके वन्स अगेन r नो इश्यू. सो डायग्राम ठीक आहे. टेन्शन काढायचंय. जी तर आपल्याला माहिती 10 असतो. मास तर मला माहिती आहे राइट. येस सर. खाली विषय कोणा झाला थीटाचा. गेटिंग. थीटा कसा भेटेल मला. tan theta is v square upon r वापरू शकत नाही कारण v माहित नाही. फ्रॉम दिस डायग्राम कॅन आय से ओके इफ दिस इज थीटा दिस इज थीटा cos थीटा इज ऍडजस्टंट अपॉन हायपो म्हणजे h अपॉन l. तर बेटा याच्यामध्ये मला r माहिती आहे. ओके सर. l माहिती आहे. येस सर. r आणि l आय कॅन गेट h. सो बच्चा यूज द रिलेशनशिप l स्क्वेअर इज इक्वल टू h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर फ्रॉम विच l आणि r हे दोघं माहिती आहे राइट. मग h चा स्क्वेअर विल बी l स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. व्हॉट इज लेंथ 1.2 चा स्क्वेअर वजा r चा स्क्वेअर r इज 0.2 चा स्क्वेअर. 12 वर्ग 144 पॉइंट मुळे 2 डेसिमल पॉइंट. अरे बघ ना 1.2 आहे ना 12 144 2 डेसिमल पॉइंट 2 घर अलीकडे 1.44 मायनस 2 4 आहे पण 2 डेसिमल पॉइंट सो 0.04. सबट्रॅक्ट कर 4 मधून 4 गेला 0 4 मधून 0 गेला 4 पॉइंट एकातून गेला 1 1.4. हा h चा स्क्वेअर आहे पण मला तर h पाहिजे. सो बच्चा कॅन आय से h इज अंडर रूट 1.4 which is approximately so we have got answer here 1.183. okay ओके अर्थात लॉगनेही येऊ शकतं बट चलो बोर्डचा समय पटपट होईल उरकू. डन ठीक. शाली h. अब बेटा लेंथ पण आहे h पण आहे. कॅन आय फाइंड cos थीटा. यस सर. cos थीटा adjacent upon hypo h upon l which is equal to h is 1.183 upon length of the string is 1.2.
1.2 बेटा 1.183 जरा माझ्याकडे लक्ष दे, मी जरा थोडस आय एम लाईक अप्रॉक्सिमेटिंग. कॅन आय से 1.18 ला मी जवळपास 1.2 घेतो, थोडस क्लोज जातो, ठीक आहे ना. टू मेक दी सिम्प्लिफिकेशन इझी, खाली 1.2 आहे, डिस्काउंट 1 घेतो. कॉस थीटा 1 आहे, तर थीटा तर ऍक्च्युअली 90 होऊन जाईल ना बेटा, सो मी असं नाही घेऊ शकत. अरे आर यू अंडरस्टँडिंग? आर यू अंडरस्टँडिंग? सो आय हॅव टू गेट दी आन्सर, राईट. चला इथे माझ्याकडे असं तर नाहीये, they have not given, but they have done this thing in this way. कशी? they have done in this way. आपण तसंच करू, because we want correct answer. So we'll do one thing बेटा, cos theta is h by l, मी करतो cos square theta is h square upon l square. ठीक है ना. आपलं अल्टिमेटम काय बेटा? अल्टिमेटम आहे cos theta भेटणं. मग एक काम करू, this is equal to l square is, बघा बेटा, h square upon l square is h square plus r square. कारण माझ्याकडे हे बघ ना, h आहे, r आहे, राईट राईट, ठीक. गरज नाहीये. सो बेटा लक्ष दे, आय विल डू वन थिंग. ऍक्च्युली ह्याला आपण लॉगने काढू शकतो. हे आन्सर आहे ना बेटा, हे बघ कोणतं, h आणि l दोन्ही गोष्टी असताना, नॉट टू वेस्ट द टाइम, 1.183 अपॉन 1 अपॉन लेंथ इज 1.2. ओके, हे बघ लक्ष दे, इट इज इक्वल टू, खाली जर का मी 12 केलं तर वरती बघ 11.8, खाली करतो 12, याला सोडवतो. बघ आता 12 ने 11 तर भागणे जात, 0 पॉईंट केला, 118 झाले, 12 नको 108. ओके, उरले 10 चे झाले 100. सो 12 8 96. सो कॉस थीटा इज 0.98. cos inverse of 0.98. okay, cos theta is 0.98. cos inverse of 0.98 will become 0.2. ओके, कशामध्ये? रेडियन मध्ये. ठीक आहे, ते 14 डिग्री समथिंग येत आहे, सो 0.2 इन द रेडियन. बर, आता विषय असा आहे, टेन्शन, यू नो, t cos theta is mg, so t will be mg upon cos of theta. एकदा स्क्रीनशॉट घे, मी इकडे कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, सो टेन्शन काढायचं आपल्याला. आय कॅन से द टेन्शन इज m was 0.15 g upon cos theta. तो बेटा cos theta is 0.98. g ची व्हॅल्यू 10, राईट. ठीक, इट इज इक्वल टू, खालची काही गरज नाही, इट इज इक्वल टू, आता बघ, हे 98 करू, वरती 15 करू, 15 गुणिले 10 अपॉन 98. हे बघ ना, वरती 2 डेसिमल पुढे, खाली 2 डेसिमल पॉईंट पुढे. बर, आता हे जे टेन्शन आहे याला अप्रॉक्सिमेट करू आपण. कसं? तर असं अवघड जाईल ना. अरे कळतंय ना, 98 ची काय करतो मी 100. ठीक आहे, सो 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10, सो अप्रॉक्सिमेटली 1.5. किती अप्रॉक्सिमेटली? 1.5. अरे आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? टेक द स्क्रीनशॉट. ठीक आहे, सो टुडे वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स.